राजघराण्यात जन्म असूनही ज्यांनी संसारापेक्षा कृष्णप्रेमाला निवडलं त्या अद्वितीय भक्तीची कथा आजही लाखो लोकांना प्रेरणा देते. राजघराण्यातील राजकुमारी पण मनाने फक्त कृष्णाची दासी. भक्ती, प्रेम आणि त्यागाची अद्भुत कहाणी म्हणजे संत मीराबाई. जगाने तिला राणी म्हटलं, पण तिने स्वतःला फक्त कृष्णाची भक्त मानलं. मीराबाई ही राजस्थानातील उच्च कुलीन हिंदू गूढवादी गायिका व कृष्णभक्त होती. वैष्णव भक्ती परंपरेतील संतांच्या मंदियाळीतील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी ती एक आहे. मीराबाईची अशी मानली जाणारी 1200 ते 1300 भजने आहेत आणि त्या भारतभर प्रसिद्ध असून जगभर त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीराबाईनं ईश्वराप्रती तिचे असलेले बिनशर्त प्रेम व्यक्त केलेले आहे. संत मीराबाई यांचा राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावामध्ये एका राजपूत कुटुंबात जन्म झाला. राव दादूजी हे मीराबाईचे आजोबा, तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंग हे वडील. राव दुदाजी हे मंडसोर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते. बालपणीत झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दुदाजी यांच्या छत्राखाली मीराबाईचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीराबाईने आईला माझा पती कोण होणार असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि हा तुझा पती असे सांगितले होते. मीराबाईच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला आनंदित ठेवू शकणार नाहीस असे सांगून त्या साधूने ही मूर्ती नेली. मीराबाई ललिता या आपल्या मैत्रिणीला व जयमल या चुलत भावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की साधू देत असलेली कोणतीच गोष्ट ती मूर्ती स्वीकारत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीराबाईला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीराबाई मूर्तीप्रेमी बनली. तिनं या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले असे सांगितले जाते. लहान वयातच चित्तोडचा राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीराबाईचा विवाह ठरला. कृष्णाशी लग्न झाले आहे असे मानित असल्याने मीराबाईला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इसवी सन 1527 मध्ये दिल्लीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीराबाईनं पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगूर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी भजने याची साक्ष देतात. सुरुवातीला मीराबाई कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवरती नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावरती आक्षेप घेऊ लागला. मीराबाईला विषबाधा करवण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्यानं केले असे म्हटले जाते. मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मळ मनाने केली. तिने वतिव्रता जीवन त्यागले होते. मीराबाईची पदे गोड आहेत. त्यातील भक्तिभावनेची आर्तता हृदयस्पर्शी आहे. जशी की ही हरिगुण गावत नाचूंगी अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी ज्ञान ध्यान की गठड़ी बांध कर हरिहर संग में लागूंगी मीरा के प्रभु गिरधर नागर सदा प्रेम रस चाखूंगी. संत मीराबाई यांचे 2 मार्च 1557 रोजी निधन झाले. संत मीराबाईचे संपूर्ण जीवन आपल्याला एकच संदेश देते. ईश्वरावरती निस्सीम प्रेम आणि श्रद्धा असेल तर कोणतीही अडचण भक्ताला डगमगवू शकत नाही. संत मीराबाईच्या
पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. मीराबाईच्या जीवनातून आपण शिकलो की संपत्ती, सत्ता आणि वैभव हे सारं काही क्षणभंगूर असतं, पण भक्ती आणि प्रेम हे मात्र अमर असतं. संत मीराबाईच्या चरणी विनम्र अभिवादन. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो ना कोई. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर ईश्वरावरती पूर्ण विश्वास ठेवणे असे आहे. जर तुम्हाला संत मीराबाईची भक्ती आवडत असेल तर जय श्री कृष्ण कमेंटमध्ये नक्की लिहा. जय श्री कृष्ण.